सुधारणारच नाही रे. हा म्हणजे एवढा हावरा ना. अरे मला नको हा काय मोबाईल बिकल बोलतो मला नको. हा हावऱ्यासारखा खाल्लेवार असा. हे आमचे दुश्मन आहेत. याने आमचा खायचा घेतला आहे. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या गोंडस ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप दिवसांनी येतो आहे. म्हणजे लास्ट किती महिने आता ब्लॉग नाही बनवलेला, 2-3 महिने झाले असतील ब्लॉगच नाही केलेला. तर आज चाललो आहे, अचानक प्लॅन झाला नॅशनल पार्कला जायचा. तर सर्व चाललो आहे, दिदी वगैरे आहेत सर्व. आता काय करणार आहे तिकडे जाऊन माहीत नाही, पण चाललो आहे. तर बघा कसा होतो ब्लॉग तुम्ही. तर फायनली आता आपण पोचलो नॅशनल पार्कला, पण इथे गर्दी बघा किती आहे. आता पोचलो इथे नॅशनल पार्कला आहे बघा. इथे लाईनमध्ये उभे आहे. आता इथे तिकीट काढायला लाईन आहे. किती वेळ लागेल. जिथे आलेले पुढे ती तिकीट काढायला, त्याच्यामुळे तिथे लाईन जरा लवकर आले. तर लय टाईम लागला पुन्हा बाहेरपर्यंत आहे गेटपर्यंत. तिकीट काढून जावे आतमध्ये. फायनली आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे. आता इथून पुढे करायचं काय ते माहिती नाही, फक्त आतमध्ये आलो आता जाऊ कुठेतरी बघू. वरती कानेरी केव्सला जायचा विचार करतो, पण आधी इथे फिरू नंतरला जाऊ. मग ड्रेसिंग तर बघा, अंगातला चलडी आणि खाली सिरपली आहे, सिरपली. आणि मी एकटाच बिना आंघोळीचा आलो आहे, बाकी सर्व आंघोळ करून तरी पण मी एकदम चिल मी दिले काय फ्रेश एकदम. आता इथे कानेरी केव्सच्या इथे उतरलो, बसमधून आलो. आम्ही येणार होतो सायकलने, सायकलचा प्लॅन कॅन्सल झाला. आता बसने आलो आहे. रिटर्न तिकीट काढलं आहे, पण जाताना बघू चालत जाऊ. येताना लगेच आलो 2 मिनटात, काय मजा नाही वाटली. आता इथून सरळ रस्ता आहे वाटतं चालत जायला. आणि वरती मग कानेरी केव्सला पोचू. तोपर्यंत तर खातो तर पेरू. इथला आत्माचा नाश्ता बघा, पेरू. आणि काय करा फक्त पेरू घेतलं. पेरू खाऊन ट्रेकिंगला चालू करू. ट्रेकिंग भाई सब तो गाडीवाला बोलला 10 मिनटं लागतील, अर्धा तास झाला चालतोय. कानेरी केव्स काही येई नाही अजून. किती लांब आहे काय माहीत. इथं येता 15 खेकडी बघितली, पण पकडला एक पण नाही. घरात जाऊन कालवण बनवायचं आहे, किरव्यांचा कालवण. दिसतं का ना. किरवी पकडायची असेल गावाला जाऊ नका, नॅशनल पार्कला या. लय जाम किरवी आहेत इथं. आम्हाला खायला काकड्याने काय घेऊन आलेलं माहिती आहे. ते ह्या बघा, हे आमचे दुश्मन आहेत. ह्याने आमचा खायचा घेतलाय. तुला आहे ना तुला. हा इकडे वरती जायचं असेल ना, खायचा खाली खाऊन या. यांच्यासमोर खाऊ नका, अंगावर येतात डायरेक्ट खायला. आणि आमच्यासोबत आलेली आलिया भट, रणवीर कुडा. इथे पण आतमध्ये कानेरीला आतमध्ये याला पण तिकीट काढायला आहे. इथे आता तिकीट काढली पर पर्सन 25 रुपये समथिंग आहे काहीतरी. तर तिकीट काढून आतमध्ये चाललो आहे कानेरीला. तर बघू आतमध्ये काय आहे. पहिल्यांदा आलो आहे सर्व. धबधबा असेल वाटतं बहुतेक. कानेरी केव्सच्या इथे वरती पोचलो आता. इकडे बघा लेण्या टाईप आहे तिकडे. अजून वरती आहे वाटतं, वरती चढायला. आता बघू वरती काय धबधबा वगैरे वरती वाटतं, नदी वगैरे. हो वाईसा व्ह्यू बघा, व्ह्यू ती देखो व्ह्यू. पाऊस नाही त्याच्यामुळे पाणी नाही एवढं. पाऊस असताना तिकडून ते शिडीन वगैरे वरून पाणी येतं. आता वरती हो पाणी काय, पाऊसच नाही. पाऊस आला तर थोडी मजा येईल, नाही तर काय आहे इथे कानेरी केव्सला काय मजाच नाही वाटत आहे. कशाला घेऊन आलेत काय माहिती. काय व्ह्यू गावाला गेलो असतो, फिरलो असतो. त्यांच्या नाव तिकडे आलो कुठे भट्या जंगल. पाऊस असेल तर काय असेल मला असं वाटतं. पाऊसच नाही तर काय मजाच नाही वाटत.
माझ्यासोबत पाऊस पण आमची साथ देत नाही काही. इथे कशाला आलोय काय समजत नाही. दगडी न्यायला आलो इथे. आता नदीवरती पोचलोय आम्ही. काय नदीत पण पाणी नाही जायला. दगडीच नाही. पाऊस आमचा ऐकतोय थोडं. आता वातावरण करतोय बघूया. पावसाचं वातावरण होतंय थोडंफार. तोड चप्पल तोड. फक्त वरती चालत जातोय. पाऊस पडला तर थोडी मजा येईल. त्याच्यानंतर इथे काय सर्व बंद केलं आहे. तिथे थोडे धबधबे आहेत ना, ते पण बंद करून टाकले त्या लोकांनी. जायला नाही तिथे. कोण जर इथे येत असेल ना नॅशनल पार्कला, तर जर पाऊस जोरात असेल ना तरच जाणार. तर येऊन काय फायदा नाही, मजाच नाही वाटत फिरायला वगैरे. पावसाने परत आम्हाला धोका दिला आहे. फक्त असं हे काय दाखवतोय पाऊस. हां, पाऊस तसं दाखवतो येईल पण येतच नाही. ऊनच आहे, वैताग आला आहे. आता चाललो परत खालीवरती. आलो फिरून तर परत खाली रिटर्न. तर खाली बघू रिटर्न चालत गेलो तर रोडने ना. नाही कुठे जाते सांग, कुठे जातो आपण? आपण तिथे जाणार, तिथे फिरून आलं पण हां ना. तिथे जाणार. आमची मस्ती आता आम्हाला महागात पडले. इथे बसमधून मस्त आलेलो तिकडून येते वेळी. तर आम्हाला पाहिजे होत्या दगडी. दीदीला पाहिजे डेकोरेशनसाठी. तर दगडी घ्यायला खाली उतरलो बसमधून. आम्हाला वाटलं बस परत घेईल आम्हाला. बसवाले थांबवतच नाहीत मध्ये. आता पूर्ण 1 तास चालत जायचं आहे. लय वैतागलं, सर्व कंटाळले बघा. आता जाण्याला इकडे असं फिरायला वाशीवरून गाडी घेऊन. आता घरी आलो नाही याच्यासोबत. आता चाललो आहे आधीच्या दुकानावर. शॉपवरती चाललो आहे सलूनमध्ये. आता फिरतो आता आधीच्या शॉपमध्ये आलो. इथे आतमध्ये येतो कुठे माहिती नाही. आजू भाऊ आला इथे. आता आगवतोस ना तू. आम्ही तुझ्यासाठी आलो. ते खायला आलो. ते खायला देणार आहे म्हणून आलो इथे. आता फिरत काय नाही खायला जावा इकडनं. तू मागवतोस म्हणलं उपाशी आहो आम्ही. आज आता ठरलंय वॉफेल घ्यायचा. वॉफेल इथे शॉप आहे आजूच्या इथे. शॉपच्या बाजूला शॉप आहे तिथे वॉफेलचा. तर तिथे वॉफेल खायला जातो. आजू बोलला चांगला भेटतो म्हणून तुझं बघतो आता ट्राय करतो. झाडाला खायच्यात वॉफेल. आजू खाऊ वॉफेल झाडा पहिल्यांदा खायची. मी पण पहिल्यांदा खाईल. गरीब आता वॉफेल खायला जाते. झाडा पहिल्यांदा वॉफेल खातोय. झाडा तुझं मत सांग. गरीबाचीच फिलिंग आहे. पहिल्यांदा आम्ही लोक वॉफेल खातोय. वॉफेल आणि काय घेतला कुठला तरी शेक शेक खातो. झाडा खास वाशीवरून बाईक घेऊन कसं टी शर्ट नाही आला. टी शर्ट नाही आला. त्यांनी ते टी शर्ट दिलेलं आहे आधीकडे. म्हणजे आधून मागवलेली उमरगाडीच्या राजाची. तर तो आता ते इकडे घ्यायला आला आहे. आला तर मला काहीतरी खाऊया तर आधूला आमच्या वॉफेल खायचे. तर वॉफेल तिथे घेऊन आला बाजूला त्यांच्या दुकानात. तिला खातो. 2 पैसे कमवायला लागला श्रीमंत. हां 2 पैसे काय कमवायला लागला श्रीमंत झाला. वॉफेल खायला लागला. मला तिच्या आयला पेप्सी खायला पैसे नसते त्याच्याकडे. वॉफेल खाताय वॉफेल. वॉफेलची स्पेलिंग त्याला हो काय करीन. फायनली वॉफेल आला आहे. हा ओरिओवाला आणि याचं काहीतरी नाव आहे माहिती नाही. वॉफेल खायचा काम करायचा फक्त. कुठला आहे झाडं सांग मला. खायचा कसा पहिल्यांदा बघितला असतं. झाड दाखव, खाऊन दाखव. झाडं माहितीच नाही कसं काय झालं. खा कापून केक हा चमचा चमचन काय ते चमचान ये ऋजा आणि ते कसा कसा दाखव ना. भावाचा केक नाही कापला तो आज कापतोय. कुठे हा सुधारणारच नाही. हा म्हणजे गाढव पाहिजे खाताना यायचंच ना कधी.
हा काहीतरी मागवलाय मिल्कशेक आहे कुठलं ते माहित नाही. कसला तरी मिल्कशेक मागवलाय मोहम्मद असीम शेख एक आमच्या याचं नाव आहे मोहम्मद असीम शेख तो आता खातो आम्ही खातो ना घरात पितो शेक पीतात ना पितो मिल्क शेक पी के उसका आनंद लुटते हम लोग देखते कैसा है ते दिना मला झाडं हा लय एवढा हावरा ना झाडं जेव्हा मला नको हा काय वॉफेल बिकल बोलतो मला नको नाही हा हावऱ्यासारखा खातो बघ असा दोघं एकट्याने संपवलं ना दोन चमचा खातो खा त्याला लाज पण नाही वाटत रे अजिबात अरे द्यायच्या अरे वॉफेल बिकल मला नाही आवडत मी टेस्ट करून सांगतो कसं आता सांग कसं वाटतं तुला कसला चुम्मेश्वरी आहे टेस्ट हां लॅप्सी टेस्ट आहे चॉकलेट लॅप्सी मिल्कशेक आता संडेला आमचं तोच काम आता आहे. फिरून आता आठवलं आहे ब्लॉगची एंडिंग वगैरे काय नव्हती झाली तर इथं बसल्या आठवलं आहे ब्लॉगची एंडिंग करूया बसल्या इथेच आहे ना केसं कापून घेतलेत घरात मशीन होती ती बघा इथं मशीन आहे आम्ही आमचं नवीन नावी त्यांनी आमची केसं कापलेली बघा केसं कापून असं बोललं नंतर आठवलं ब्लॉगची एंडिंग करायची आहे तर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय टेक केअर